स्वागत आहे मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, देवळा जिल्हा नाशिक या ठिकाणी शुभम आहेर यांच्या डाळिंब बागेमध्ये आलेलो आहे. आणि पहिल्याच वर्षाची ही डाळिंब बाग आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं सेटिंग या ठिकाणी झालेलं दिसतंय. शुभम यांनी पहिल्यांदाच ही बाग लावलेली आहे. साधारणपणे 500 झाडांची ही बाग आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी सेटिंग झालेलं आहे. ही बाग अतिशय चांगली सेटिंग झालं याचं महत्त्वाचं जे काही कारण आहे किंवा शुभमचे जे काही याच्यामध्ये कष्ट असतील किंवा शुभमला लाभलेलं जे मार्गदर्शन असेल याविषयी आज आपण आपल्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. शुभमचं जे या ठिकाणी बाग आहे, या बागेला डाळिंब तज्ज्ञ श्री नरेंद्र आहेरे साहेब यांचं मार्गदर्शन मिळालं आणि शुभमचे त्याला कष्टाची जोड मिळाली आणि ही बाग अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी सेट झालेली. पहिल्याच वर्षाचं झाड असताना या ठिकाणी जवळजवळ 50 सेटिंग या ठिकाणी झालेली आहे आणि अजूनही सेटिंग या ठिकाणी होते. तर ही बाग सेट करण्यासाठी त्याला नरेंद्र आहेरे सर यांचं मार्गदर्शन मिळालं. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आहेरे साहेबांना मी विनंती करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी या बागेला काय ट्रीटमेंट केली आणि कशामुळे ही बाग इतकी चांगल्या प्रकारे सेट झाली. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी नरेंद्र सर यांना विनंती करतो की तुम्ही जे शुभमला मार्गदर्शन केलं तर हे मार्गदर्शन इतर शेतकऱ्यांनाही मिळावं आणि त्यांनाही डाळिंब बागेमध्ये हा फायदा व्हावा. तर त्यासाठी आहेरे साहेबांना विनंती करतो की तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना याविषयी माहिती द्यावी. सर नमस्कार. अतिशय चांगल्या प्रकारची बाग या ठिकाणी सेट झालेली बघितली आणि आनंद वाटला आणि तुमचं मार्गदर्शन या बागेला आहे. तर काय मार्गदर्शन मिळालं आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना थोडी माहिती द्यावी. सर आपण शेतकरी बंधूंनो नमस्कार. गेली 25 वर्ष मार्गदर्शनाचं काम मी करत आलो आहे. माझ्या मार्गदर्शनामध्ये मुख्य हेतू हा असतो की शेतकऱ्याला झाडाची ओळख व्हावी. बरोबर. झाडाची गरज शेतकऱ्याला ओळखता आली पाहिजे. आज जर बघायला गेलं आपल्याला कोणाला नावं ठेवायचे नाही, पण बाजारात सगळ्या प्रकारची औषधं उपलब्ध आहे. ते असूनही या मताचा मी नाही, पण आपल्या झाडाची गरज काय आहे की त्याला कोणत्या वेळी कोणतं औषध दिलं पाहिजे याची जेव्हा शेतकऱ्याला माहिती मिळेल तर हे अशा प्रकारचं यश तुम्ही संपादू शकता. शुभम हा नवीन मुलगा असून त्याने जेव्हा मला सांगितलं मला बाग करायची, ही त्याची पहिली बाग आहे, त्याला काहीही अनुभव या शेतीमधला नव्हता. तर मी त्यांना असं सांगितलं की रासायनिक खतांपेक्षा किंवा रासायनिक बुरशीनाशक किंवा कीटकनाशकांपेक्षा जर तुम्ही सेंद्रिय शेतीकडे वळले तर त्याचे रिझल्ट चांगले मिळतात. हे त्याचंच आज आपल्याला फळ दिसतं आहे. शुभमने माझं ऐकून ह्या झाडांना कुठल्याही प्रकारचं केमिकल खत दिलेलं नाही आणि त्याचप्रमाणे ज्या कंपन्यांचे आम्हाला अनुभव चांगले आलेले ते औषधं स्प्रे मारून आज ही कंडिशनला ही बाग आहे. बागेला मधमाशी येण्याकरता काही वेगळं केलेलं नाही, कुठलेही फवारे वेगळे मारलेले नाही. आता आपण प्रत्यक्षात शुभमकडून या गोष्टीची माहिती करून घेऊया. नमस्कार. हे माझे शेतकरी शुभम आहे देवळ्याचे. डाळिंबात नवीनच आहेत. जेव्हा त्यांनी मला हे सांगितलं मी त्यांना सांगितलं की सीझनप्रमाणे डाळिंबाच्या झाडाला काम करायला शिका. या बागेला तशी छाटणीची गरज नव्हती, त्यामुळे छाटणीचा खर्च या बागेला आम्ही वाचवलेला आहे. या बागेला शुभम यांनी खताच्या वेळी कोणतं खत आपण दिलं आहे? सर संवर्धन खत दिलं आहे आपण कृषीटेक कंपनीचं. थोडक्यात मी तुम्हाला थांबवतो. ज्या ज्या कंपनींची मला औषधं किंवा खतं आवडतात ती मी माझ्या शेतकऱ्यांना, ज्याच्याबद्दल माझे अनुभव चांगले आहेत ते मी यांना वापरायला लावतो. तर संवर्धन हे 4 पेंडीयुक्त जे कृषीटेक कंपनीचं जे खत आहे ते आम्ही वापरतो. ते तुम्ही वापरलं आहे दाखवा कोण. शेतकरी बंधूंनो, उन्हाच्या त्रासामुळे थोडी जागा बदलून आता पुन्हा व्हिडिओ शूट करतो आहे. कंपनीच्या चांगल्या कामाला हा व्हिडिओ सहकार्य करेल अशी अपेक्षा आहे. या कंपनीचे प्रॉडक्ट आम्ही गेले 20 वर्षापासून वापरतो. अतिशय उत्कृष्ट प्रॉडक्ट कृषीटेक कंपनी बनवते. शेतकऱ्यांच्या भलं त्याच्याने होतं असा आमचा 20 वर्षाचा अनुभव आहे. शुभमने जे जे प्रॉडक्ट टप्प्याटप्प्याने आमच्या सांगण्याप्रमाणे वापरले त्याच्यात आपण एकदा ओळख करून घेऊया. शुभमने बेसल डोससाठी संवर्धन हे खत वापरलं. प्रत्येक झाडाला 1 किलो त्याने दिलं. संवर्धनची बॅग त्यांना शेतकऱ्यांना दाखवा. हे संवर्धन 40 किलोची बॅग येते. ही पर प्लांटला वयानुसार आपण देत असतो. बेसल डोसला पर प्लांट आपण 1 किलो हे खत या ठिकाणी दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळी त्यांनी पहिलं पाणी दिलं त्याच्यानंतर गॅप देऊन जे आपण दुसरं पाणी डाळिंबाला ज्यावेळी देतो त्यावेळी शुभमला मी असं सांगितलं होतं की डाळिंबाची जेव्हा नवीन मुळी वाढते
त्यावेळी त्याला ह्युमिक ॲसिडची गरज असते, प्रत्येकच वनस्पतीला गरज असते. कधी कधी काही ठिकाणी कमी असेल जास्त असेल तर ती रिस्क न घेता आपण ह्युमिक ॲसिडचं पहिले ड्रेंचिंग करतो किंवा ड्रीपमधून ह्युमिक ॲसिड द्यायला सांगतो. आमच्या पसंतीला जे 20 वर्षापासून उतरलेलं आहे ते फ्लोरा म्हणून कृषीटेक कंपनीचं जे ह्युमिक ॲसिड आहे. आणि मुळीवर ज्या चुकून काही निमॅटोडच्या ज्या गाठी राहून जातात त्याने शेतकऱ्याला झाडाचा अपटेक बंद होऊ नये पुढे जाऊन, म्हणून त्या निमॅटोडच्या गाठी नाश व्हाव्या म्हणून याच कंपनीचं निमॅटोसान म्हणून जे पावडर येते, एक प्रकार औषध म्हणूया आपण त्याला, सेंद्रिय औषध म्हणता येईल. या दोघं कॉम्बिनेशन करून आम्ही ड्रीपने सोडतो, ज्याच्याने त्या झाडाची मुळी चांगली होते, निमॅटोडपासून वाचते. तर मी शुभमला सांगेल की शेतकऱ्यांना ते आपण वापरलेलं फ्लोरा आणि निमॅटोसान दाखवावं. शेतकरी बंधूंना हे फ्लोरा आहे, हे साधारण आम्ही एकरी म्हणजे साधारण 300 ते 400 झाडांना आपण 1 किलो फ्लोरा आणि 1 किलो निमॅटोसान रिकमेंड करतो. शुभम, तू कसं दिलं होतं हे? एकरी 1-1 किलो दिलं होतं. 1-1 किलो दिलं होतं दुसऱ्या पाण्यात. तू मध्यंतरी मला एक फोटो काढून तुला मी सांगितलं होतं, पाठवला होता. तो फोटोसुद्धा आपण याच्यामध्ये तुम्हाला दाखवू. पांढऱ्या मुळींची वाढ छान झालेली छान आहे. झालेली आहे. मुळीवरच्या गाठींची जी समस्या तुला आधी वाटायची ती आता ती दिसत दिसत नाही. बरं बरं. यानंतर ज्यावेळी शेतकरी बंधूंनो बाग ज्यावेळी डोंबरने आमच्याकडे म्हणतात किंवा फुटते, प्रत्येक बड जेव्हा मोकळा होतो त्यानंतर पानाची साईज वाढणं आणि प्रकाश संश्लेषणाची क्रिया जास्त जोराने व्हावी याच्याकरता आमच्या अनुभवात याच कंपनीचं जे एक वृद्धी म्हणून जे औषध आहे ते आम्ही रिकमेंड करतो. एका 2 ml त्याचा फवाऱ्यासाठी आम्ही वापर करा असं सांगतो. मी शुभमलासुद्धा ते वृद्धी आपण औषध बाग डोंबरून आल्यानंतर वापरायला लावलं होतं. हो. वापरलं तू, बरोबर आहे. वृद्धी एकदा शेतकऱ्यांना दाखवून द्या. हे वृद्धी म्हणून प्रॉडक्ट आहे कृषीटेक कंपनीचं. हे आपण बाग डोंबरल्यानंतर वापरतो. याच्याने होणारा फुटवा एकसार होतो, पानांची साईज चांगली होते, प्रकाश संश्लेषणाची क्रिया चांगली झाल्यामुळे झाडाची पानं सतेज आणि व्यवस्थित वाढतात, चवडी होतात. तुम्हाला स्वतःला या वापरण्याने काय बदल वाटले शेतामध्ये, झाडामध्ये? याच्याने झाडांचा फुटवा चांगला निघाला. अच्छा, कळींची संख्या चांगली चांगली निघाली, दिसायला लागली. पानाची साईज पानाची size बदल वाढली, वाटला. हो. अच्छा, आणि पान चमकदार वाटायला चमकदार लागलं. वाटलं. हो. थोडक्यात प्रकाश संश्लेषण क्रियामुळे अन्न तयार व्हायला मदत झाली झाडाला. शुभम त्याच्यात नवीन आहे, आपण त्याच्यात जुनं आहोत, तर तुम्हाला शेतकऱ्यांना समजून सांगण्याचं काम. या पद्धतीचे अनेकही प्रॉडक्ट असतील, आपण त्यांना काही नावं ठेवत नाही, पण आमच्या अनुभवात जे चांगले आहे ते शेतकऱ्यापर्यंत देणं आपलं काम आहे. तसं यांनी वृद्धी वापरल्या. आता मुळात जर तुम्ही असा विचार केला की डाळिंबाच्या बागेला मेन समस्या ह्या वर्षी अति पाऊस झाल्यामुळे, झाडांना प्रॉपर रेस्टिंग न मिळाल्यामुळे माझी कळी फुलकळी निघण्यात बऱ्याच ठिकाणी अडचणी आल्या. बऱ्याच लोकांनी तुमच्याही गावात तू सांगत होता की नरच खूप निघाले, म्हणजे मेल फ्लावर्स खूप निघाले, फिमेल फ्लावरची कमतरता जाणवली. तुमच्या बागेत असं काही जाणवलं का? नाही, काहीच नाही. थोडक्यात झाडात असणारी ताकद आणि त्याला पूरक आपण जे वापरलेले प्रॉडक्ट आहे हे सोडून तुम्ही काही वेगळं वापरलं का नाही, झाडासाठी? काहीच नाही. मग तरी तुमच्या झाडाला व्यवस्थित मेल आणि फिमेल फ्लावर हो, म्हणजे setting नर पण आणि झाली. मादी फुल एकाच वेळी व्यवस्थित निघालं, सेटिंग पण तुमचं छान हो. झालं. आता मेन समस्या शेतकरी बंधूंना या डाळिंबाच्या शेतीला ज्या किड्यांची त्रास होतो त्याच्यात मेजर त्रास हा थ्रिप्सचा होतो. तर थ्रिप्सकरता ज्यावेळी गुंज निघायला लागते आणि कळीच्या अवस्थेत जेव्हा बाग येतो त्यावेळी आम्ही बेसिकली थ्रिप्सपासून तुम्ही काळजी घ्या असं सांगतो. तुम्ही थ्रिप्ससाठी यांचा प्रॉडक्ट वापरला होता, आम्ही सांगितलं. कोणता वापरला होता? नो थ्रिप्स वापरलं होतं आपण. अच्छा, काय प्रमाणाने वापरलं ते? एकाच 2 प्रमाणात त्याच्यात वापरलं होतं आपण. त्यांच्यात त्यांचं नीम तेल टाकलं हो, होतं का? नीम तेल टाकलं होतं. अच्छा, दोघं एकाच 2 टाकलं, नीम तेल एकाच एक नाही घेतलं तुम्ही 10,000 हो, ppm. 10,000 ppm. हे वापरल्यानंतर तुमच्या बागेला तुमचा अनुभव किती दिवस थ्रिप्सने त्रास दिला नाही? तरी 20 एक दिवसापर्यंत थ्रिप्सचा त्रास हा कमी राहिला. आणि सेटिंगला तुम्हाला काही बाधा आली नाही? नाही, काहीच बाधा कुठली नाही. कळी वगैरे वाकडी तुम्हाला वाटत काहीच नाही? तुम्हाला मी साहेबांना विनंती करणार आहे की ह्या व्हिडिओ बरोबरच त्यांच्या सेटिंगचे पण फोटो तुम्हाला जवळून साहेब दाखवतील, म्हणजे तुम्हाला थ्रिप्सचा अटॅक. ठीक आहे, शुभम नवीन असल्यामुळे त्याच्या फवारण्यामध्ये 2, 5, 10%, 20% थोडीशी चुका होऊ शकतात. काही फळांवर तुम्हाला कदाचित थोडेफार थ्रिप्सचा जाणवतील, परंतु अभावाला बघितलं तर 90% ही बाग छान अवस्थेमध्ये आज आहे. तर मी तुम्हाला शुभम, एक तू शेतकरी आहे, मी तुझा मार्गदर्शक आहे, शेवटी असं विचारू इच्छितो की कृषीटेक कंपनी बरोबरच आपण बाकीचे पण प्रॉडक्ट वापरतो जे मला आवडलेल्या कंपन्या आहेत, पण कृषीटेक कंपनीचे हे सगळे प्रॉडक्ट वापरून पहिल्या पाण्यापासून तर आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे साधारण 2 महिन्याचा प्रवास आहे, या प्रवासात तुला
यांच्या प्रॉडक्टबद्दल काय वाटलं? तुझ्या महाराष्ट्रातले शेतकरी तुला बघताय, तू सांगावं की तुला काय काय वाटलं. या प्रोडक्टला खूप छान वाटलं. या नो थ्रिप्समुळे मधमाशींनाही प्रॉब्लेम झाला नाही. मधमाशा भरपूर प्रमाणात आल्या आणि निमॅटोसॉन फ्लोरा वापरल्यामुळे पांढरी मुळींची चाल खूप छान झाली आणि त्याच्यामुळे आपटेक छान होत आहे झाडाचं. आजकाल आम्ही असं ऐकण्यामध्ये की मधमाशी करता लोक वेगवेगळे प्रयोग करतात आणि शेतकऱ्यांना मधमाशी यावी याच्याकरता बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात. तुम्हाला तुमच्या बागेत मधमाशीसाठी काही पेट्या ठेवणं, नाही, काही नाही, गुळ काहीच पाणी नाही. मारणं, काहीच नाही केलं आपण. मधमाशा किती आल्या तुमच्याकडे? किती भरपूर आहे? आहेत. एका झाडावर 20-20, 25-25 मासे आहेत जवळपास. अच्छा, म्हणजे तुम्हाला मधमाशी करता काही वेगळं काहीच करावं नाही लागलं करावं नाही. बरं, ही जी चमक तुमच्या फुलांना किंवा आपण जे मागे फोटो काढले आता त्याच्यात जी दिसते ती तुम्हाला या ग्रोथमुळे आली असं तुम्ही मला म्हटले होते. हो तर याच्याने तुम्हाला एका वेळी सेटिंग मिळालं का? हो, याच्याने छान सेटिंग झालं. अच्छा. फुलांची संख्याही वाढली. अच्छा हो, अच्छा, म्हणजे हे वापरण्याने तुम्हाला सेटिंगला मदत झाली, गळ झाली नाही. गळ झाली नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही एकूण कृषी टेकचे हे प्रोडक्ट सगळे वापरून समाधानी आहात. समाधानी आहे मी. तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल की अशा कंपनीचे प्रोडक्ट वापरले हो, पाहिजे? या खूप छान प्रोडक्ट आहेत व या कंपनीचे प्रोडक्ट तुम्ही वापरावे, कारण की मी वापरून मी समाधानी झालो आहे. त्याच्यामुळे मी शेतकरी म्हणून तुम्हाला सांगतोय. बरं, शेतकऱ्यांसाठी. शेतकऱ्यांना शुभम एक जाणून घ्यायची इच्छा असेल की ह्याच गोष्टीसाठी जे प्रोडक्ट तू प्रत्येक स्टेज वाईज वापरले आहे, ह्याच पद्धतीचे बरेचसे प्रोडक्ट मार्केटमध्ये आहे, खर्चाबद्दल काय वाटलं? खूप खर्च वाटला का नाही, याचा? खर्च खूप नाही वाटला. म्हणजे खर्चही व्यवस्थित आहे, कमी व्यवस्थित खर्चात खर्च. चांगलं नियोजन कमी झालं. खर्चात चांगलं नियोजन आहे. शेतकरी बंधूंनो, शुभमपासून तुम्ही या गोष्टी शिकाव्या आणि मी कृषी टेक कंपनीला धन्यवाद देतो की त्यांनी असेच सुंदर सुंदर प्रोडक्टची परंपरा कायम राखावी आणि अशा नवीन शेतकऱ्यांना हुरूप त्यांचा वाढावा ही मी प्रार्थना करतो. नमस्कार.